नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 30 आणि 31 मार्च या दोन्ही दिवसाचं करंट अफेअर्सचं सेशन आजच बघणार आहोत. काही कारणास्तव मला शक्य झालं नाही काल सेशन घेणं. मग आपण जर बघितलं तर या 2 दिवसाचं करंट अफेअर्स आज आपण आपल्या ॲपवर बघणार आहोत, यूट्यूब चॅनलवर बघणार आहोत. त्याचबरोबर आज 31 तारीख आहे ना, आज तुम्हाला आपलं मार्च महिन्याचं मासिक जे आहे ते उपलब्ध होऊन जाईल. मार्च महिन्यामध्ये जे काही आपण प्रश्न उत्तरं घेतलेली आहे ती सगळी त्या मासिकमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. सुरुवातीला 30 मार्चचं करंट अफेअर्स इथं बघणार आहोत आपण. त्याचबरोबर कंबाईनसाठी आपण 60+ मार्काची गॅरंटी देणारी बॅच जी आहे ती सुरू करत आहोत, ज्यामध्ये टोटल सगळ्या विषयाचे लेक्चर तुम्हाला बघायला मिळेल आणि त्या लेक्चर्समधून 60+ प्रश्न कव्हर होईल याची आम्ही तुम्हाला गॅरंटी देतोय. आपण जर बघितलं तर अनलिमिटेड व्ह्यूज आहे, 4 महिन्याचा कालावधी आहे. फी जर तुम्ही सुरुवातीला बॅच घेतली तर 999 असेल. जर तुम्ही जसं जसं लेट करत गेला तशी फी मध्ये वाढ होत जाणार आहे. आणखी माहितीसाठी तुम्ही खालच्या नंबरवर कॉल देखील करू शकता. आणि आजच्या दिवस आपलं जे रामनवमी स्पेशल डिस्काउंट जे आहे 25%, तर ते उपलब्ध राहणार आहे. ज्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल तर ते घेऊ शकता. सुरू करूया मग. आजचं सेशन थोडं मोठं असेल. पहिला क्वेश्चन आहे, हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या ऊर्जा पुरवठा वाहिन्यांचं किंवा जहाजांचं संरक्षण करण्यासाठी भारतीय नौदलाने कोणती मोहीम सुरू केली? तर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून जाणाऱ्या जहाजांचं संरक्षण करण्यासाठी भारतीय नौदलाने ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा हे सुरू केलेलं आहे. तर भारतीय नौदलाचं ऑपरेशन आहे ऊर्जा सुरक्षा. आता हॉर्मुझचं आपण जर बघितलं तर हॉर्मुझची जी सामुद्रधुनी आहे तर ती खूप चर्चेमध्ये, ठीक आहे. तर मग त्याविषयी आता आपण सगळ्या गोष्टी ज्या आहे मेन मी तुम्हाला सांगतो. बघा, पहिली गोष्ट हे विचारलं जाऊ शकतं की ही सामुद्रधुनी जी आहे ती कोणत्या 2 गल्फला आखातांना कनेक्ट करते? तर पर्शियन गल्फ आणि गल्फ ऑफ ओमान. तर जे काही पर्शियन आखात आहे आणि ओमानचा आखात आहे, या 2 ठिकाणांना कनेक्ट करतं हॉर्मुझची सामुद्रधुनी. ओके, पहिलं झालं हॉर्मुझ स्ट्रेट कशाला कनेक्ट करतं? पर्शियन गल्फ आणि गल्फ ऑफ ओमानला ते कनेक्ट करतं. मग आता मित्रांनो, अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की हा हॉर्मुझचा जो गल्फ आहे त्याच्या आजूबाजूला कोणते देश आहे? तर एक म्हणजे इराण आहे. त्यानंतर जर बघितलं तर खाली इकडे UAE आहे, ओमान आहे. तर मेन आपण जर बघितलं तर वरती इराण आहे, मेन गल्फच्या तिथं ओमान, UAE आहे. मग त्याच्या आजूबाजूला आपल्याला जर बघितलं सौदी आहे, कतर आहे, इकडे कुवेत आहे, इराक आहे. पण मेन हॉर्मुझच्या सामुद्रधुनीच्या तिथं वरती इराण, खाली इकडे ओमान आणि आपण जर बघितलं तर UAE हे देश आपल्याला बघायला मिळतात. तर यावर आपल्याला प्रश्न जे आहे ते विचारले जाऊ शकतात. 100% प्रश्न येऊ शकतो. आता आपण जर बघितलं तर हे कुणी जाम केलेले, हे जे काही हॉर्मुझ स्ट्रेट आहे तर हे इराणने जाम केलेले आहे. इराणच्या विरोधात कोणी युद्ध सुरू केले? ते USA आणि जो काही इस्रायल आहे तर त्यांनी इराणच्या विरोधात युद्ध जे आहे ते सुरू केलेलं आहे. या बेसिक गोष्टी ज्या आहेत ते लक्षात ठेवा. या भागात जे काही क्रूड ऑइल आहे तर ते याच मार्गाने जगभरामध्ये डिस्ट्रीब्यूट केला जातं, जगभरामध्ये त्याचा व्यापार केला जातो. पण हा हॉर्मुझचा सामुद्रधुनी जो आहे तो इराणने इथं काय केलेला आहे? ब्लॉक केलेला आहे. कोणत्या 2 गल्फला कनेक्ट करतं, कोणते देश त्या ठिकाणी स्थित आहे, हे 100% तुम्हाला विचारलं जाईल आणि तेव्हा तुम्ही उत्तर द्यायचं आहे. आणि मग या सामुद्रधुनीमधून भारताचे जे जहाज असतील त्याला सुरक्षा देण्यासाठी आपण ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा जे आहे ते सुरू केलेलं आहे. मित्रांनो, पुढे जाऊया. बाकी मी तुम्हाला ही सगळी महत्वाची माहिती दिलेली आहे. दुसऱ्या क्रमांकाचा क्वेश्चन 3 स्टार मार्क करतो. परीक्षेमध्ये जसं तसं दिसला तर नवल वाटायला नको तुम्हाला भविष्यात. गणितातील नोबेल पारितोषिक म्हणून ओळखला जाणारा एबेल पारितोषिक, एबेल अवॉर्ड जो आहे 2026 तो कोणाला प्रदान केला जाणार आहे? तर एबेल अवॉर्ड जो आहे तो गेर्ड फाल्टिग्ज यांना प्रदान केला जाणार आहे. तर गेर्ड फाल्टिग्ज यांना नोबेल, गणिताचा नोबेल ज्याला एबेल म्हटलं तर हा प्रदान केला जाणार आहे. आपण जर बघितलं तर हा पुरस्कार मिळवणार आहे ते पहिले जर्मन गणित तज्ञ ठरलेले आहे. त्यांनी काय केलेले? 60 वर्षाहून अधिक काळ आपण जर बघितलं तर मॉडेल आणि लंग अनुमान म्हणून गणितातल्या टर्म आहे, तर ते सिद्ध झालेले नव्हते. तर त्यांना सिद्ध करण्याचं काम जे आहे ते केलेलं आहे गेर्ड फाल्टिग्ज यांनी. आणि मग त्यामुळं त्यांना गणितशास्त्रातील नोबेल म्हणून ओळखला जाणारा एबेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. तिसरा प्रश्न आहे, भारताने 2035 पर्यंत आपल्या एकूण
स्थापित वीज क्षमतेपैकी किती टक्के क्षमता जीवाश्म इंधना व्यतिरिक्त स्त्रोताकडून मिळवण्याचं लक्ष ठेवलेलं आहे. तर आपण जर बघितलं, आता भारताला सुद्धा समजलेलं आहे की जे काही फॉसिल फ्यूल आहे, जीवाश्म इंधन, क्रूड ऑइल कधी पण ब्लॉक होऊ शकतं. आता जे आपल्यावर संकट येतंय ते कधी पण येऊ शकतं. अगदी आजच्या सेशन मध्ये आपण बघणार आहे फिलिपिन्स सारख्या देशाने काय केलेलं आहे, ऊर्जा आणीबाणी एनर्जीशी संबंधित आणीबाणी इमर्जन्सी डिक्लेअर केलेली आहे. मग असं संकट कधी पण येऊ शकतं. मग त्यासाठी आपल्याला इतर ऊर्जा संसाधनं वाढवणं गरजेचं आहे, जसं की सोलार झालं, पवनचक्क्य झालं, जलविद्युत झालं. तर हे वाढवणं गरजेचं आहे आणि हे 2035 पर्यंत 60% आपल्याला न्यायचं आहे मित्रांनो. कितीवर? 60%. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आपण जर बघितलं तर 2035 पर्यंत आपल्याला आपली जी काही जीवाश्म इंधन व्यतिरिक्त वीज क्षमता जी आहे ती 60% न्यायची आहे. त्याला जर बघितलं तर मान्यता जी आहे ती केंद्रीय मंत्रिमंडळाने दिलेली आहे. 14 प्रश्न, केंद्रीय मंत्रिमंडळाने 28,840 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीसह सुधारित उड्डाण 2.0 योजनेला कोणत्या कालावधीसाठी मंजुरी दिली? तर उड्डाण 2.0 योजना जी आहे ती 2026-27 ते 2035-36 या कालावधीमध्ये लागू राहणार आहे मित्रांनो. तर ह्या गोष्टीची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. आपण जर बघितलं तर उडान योजनेचा फुल फॉर्म आहे उडे देश का आम नागरिक. मग आपण जर बघितलं तर ही योजना 21 ऑक्टोबर 2016 रोजी सुरू करण्यात आली होती. आपण जर बघितलं तर जे काही विमानाची कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. आता या योजनेला परत काय करण्यात आलेले, पुनरुज्जीवित करण्यात आलेले उडान 2.0 नावाने 28,840 कोटी रुपयांची गुंतवणूक करून या योजनेची सुधारित आवृत्ती जी आहे तर त्याला मार्च 2026 मध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे. 2026 ते 2036 पर्यंत ही जी काही उडान 2.0 जी आहे तर ही योजना लागू राहणार आहे. या अंतर्गत 100 नवीन विमानतळ बनवले जाणार आहे, 200 हेलिपॅड विकसित केले जाणार आहे. लहान शहरांमध्ये जे टियर 2 टियर 3 चे शहर आहे यामध्ये हवाई प्रवास जो आहे तो परवडणारा आणि सुलभ बनवण्याचं मेन उद्दिष्ट इथं आहे. 5वा प्रश्न आहे, भारताचे पहिले हेलिकॉप्टर लॉन्च ड्रोन प्रणाली वायुबाण कोणी सुरू केलं? तर हेलिकॉप्टर पहिले उडणार आणि त्यामधून ड्रोन लॉन्च होणार. तर ही भारताची पहिली हेलिकॉप्टर लॉन्च ड्रोन प्रणाली जी आहे ती भारतीय हवाई दलाने सुरू केली आहे मित्रांनो. भारतीय हवाई दलाचा वायुबाण हा एक स्वदेशी आणि अत्याधुनिक प्रकल्प आहे ज्या अंतर्गत हेलिकॉप्टर मधून ड्रोन प्रक्षेपित केले जाणार आहे. ही भारताची पहिली हेलिकॉप्टरद्वारे प्रक्षेपित होणारी ड्रोन प्रणाली आहे जी शत्रूच्या प्रदेशात 50 ते 80 किलोमीटर आतपर्यंत अचूक कामिकाझे हल्ले आणि पाळत ठेवण्यास सक्षम असणार आहे. तर बघा, अग्निबाणच त्याला नाव देण्यात आलेलं आहे जो लॉन्च होणाऱ्या हेलिकॉप्टर मधून. 6वा प्रश्न आहे, केळबाई पेठ उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर केळबाई पेठ उत्सव जो आहे तो गोव्यामध्ये सेलिब्रेट केला जातो. तर मूळगाव केळबाई पेठ उत्सव गोवा राज्यात सेलिब्रेट केला जातो. हा पारंपरिक उत्सव आहे गोव्यामधील बिचोलीम तालुक्यातील मूळ गावात हा उत्सव साजरा केला जातो. या प्रसंगी देवी केळीबाईंना पेठ नावाच्या एका सुशोभित लाकडी रचनेत स्थापित केलं जातं आणि एक भव्य मिरवणूक काढली जाते. 7वा प्रश्न आहे, वन उत्पादनांना प्रमाणपत्र मिळवणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे? तर प्रमाण नावाचं एक प्रमाणपत्र दिलं जातं क्वालिटी प्रोडक्ट्सला. मग आपण जर बघितलं तर कोणत्या राज्यातील वन उत्पादनांना हे प्रमाण नावाचं सर्टिफिकेट मिळालं तर हे आंध्र प्रदेश मधील वन उत्पादनांना हे सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे. तर आपण जर बघितलं वन उत्पादनांसाठी प्रमाणपत्र मिळवणारा आंध्र प्रदेश भारतातील पहिलं राज्य ठरलं. युक्लेप्टिस आणि इतर वन आधारित उत्पादनांच्या शाश्वत आणि शास्त्रीय व्यवस्थापनासाठी आंध्र प्रदेश वन विकास महामंडळाला हे प्रतिष्ठित प्रमाणपत्र जे आहे ते देण्यात आलं आहे. पुढील प्रश्न, कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाने हरित ई ऑटोद्वारे महिला आणि तृतीयपंथी व्यक्तींना स्वयंरोजगार देण्यासाठी दुर्गा योजना सुरू केली? तर दुर्गा योजना जी आहे ती दिल्ली सरकारने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत आपण जर बघितलं दिल्लीच्या मुख्यमंत्री महिलांना आणि जे ट्रान्सजेंडर लोक आहे तृतीयपंथी लोक आहे तर त्यांना ऑटो देणार आहे. त्यांना कशासाठी? तर स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी. तर अशा प्रकारची योजना आहे. दुर्गाचा फुल फॉर्म आहे ड्रायव्हिंग अपलिफ्टमेंट अँड रोजगार फॉर वुमन ट्रान्सजेंडर ग्रीन ई ऑटो. दिल्ली सरकारने 2026-27 अर्थसंकल्पामध्ये महिला आणि तृतीयपंथी व्यक्तींसाठी योजना सुरू केली. या योजनेचा उद्देश 1000 महिला
आणि 100 तृतीयपंथी व्यक्तींना नवीन ई ऑटो परवाना अनुदानाने कर्ज सहाय्य देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवणं हे आहे. आणि हरित ऊर्जेला प्रोत्साहन देणं हे सुद्धा आहे. पुढे जाऊया 9वा प्रश्न. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये भारतीय संस्थांमध्ये कोणत्या शैक्षणिक संस्थेला प्रथम क्रमांक मिळवला? तर QS नावाची संस्था आहे जी युनिव्हर्सिटीची रँकिंग देते. त्या रँकिंग मध्ये भारतातली IIT दिल्ली जी आहे ती भारतातली सगळ्यात टॉपची संस्था म्हणून उदयास आलेली आहे. तर IIT दिल्ली एकूण रँकिंग मध्ये 36व्या क्रमांकावर आहे आणि त्यातल्या त्यात इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये ती आपल्याला पुढे बघायला मिळते. IIT मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे, 44वा क्रमांक. IIT मद्रास जो आहे, आपण जर बघितलं तर IIT मद्रास जो आहे तो 29वी रँक आहे. आता आपण जर बघितलं तर ही जी काही रँक आहे, ही जी रँक आहे 29, तर ही स्पेशल पेट्रोलियम इंजिनिअरिंग मध्ये. तर तुम्ही फक्त ही रँक लक्षात न ठेवता फक्त एवढं लक्षात ठेवा, भारतातल्या 3 IIT, पहिली IIT दिल्ली, दुसरी आहे IIT मुंबई, तिसरी आहे IIT मद्रास. प्रत्येक IIT कशामध्ये पुढे आहे, जसं की अहमदाबादचं जे काही IIM आहे ते व्यवसाय आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तर IIT दिल्ली पहिला क्रमांक, IIT मुंबई दुसरा आणि IIT मद्रास तिसऱ्या क्रमांकावर आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या अवकाश वाहतूक कंपनीने 1 मीटर उंच 3D प्रिंटेड रॉकेट बूस्टर इंजिन अग्नाइटची यशस्वी चाचणी केली आहे? तर अग्निकुल कॉस्मॉस नावाची कंपनी आहे, खासगी कंपनी आहे. तिने एक इंजिन बनवलेलं आहे. त्या इंजिनचं नाव ठेवलेलं आहे अग्नाइट. काय नाव ठेवलेलं आहे? तर आपण एखादी गोष्ट जाळतो त्याला इग्नाइट म्हणते, तर तसं त्याला अग्नाइट नाव ठेवण्यात आलेलं आहे या इंजिनचं. आपण जर बघितलं तर 1 मीटर उंच 3D प्रिंटेड रॉकेट बूस्टर इंजिन असणार आहे. हे जे शेजार रॉकेट दिसतंय ते याचं हे इंजिन असणार आहे, जे या रॉकेटला अवकाशामध्ये घेऊन जाण्यास मदत करेल. अग्निकुल कॉस्मॉस जो चेन्नई स्थित स्टार्टअप आहे, तर त्याने हे इंजिन बनवलेलं आहे अग्नाइट इंजिन. हे इंजिन आपण जर बघितलं तर इन्कोनेल सुपर अलॉयचे बनलेले आहे. म्हणजे वेगवेगळे धातू एकत्रित करून इन्कोनेल आपण जर बघितलं तर एक पदार्थ बनवलेला आहे, स्टील, कार्बन वगैरे. आणि आपण जर बघितलं तर हे जे इंजिन आहे हे 3D प्रिंटेड आहे. म्हणजे एका आठवड्याच्या आत ते प्रिंट करण्यात आलेलं आहे. 3D प्रिंटिंग टेक्नॉलॉजी तुम्हाला माहित असेल की तिथं घरं पण बनवली जातात. मग ज्यामुळे पारंपरिक उत्पादन पद्धतीच्या तुलनेत 97% वेळेची बचत जी आहे ती इथं होणार आहे. पुढील प्रश्न आहे, मार्च 2026 मध्ये ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन BBCच्या नवीन महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर माजी गुगलचे आपण जर बघितलं तर कर्मचारी मॅट ब्रिटन जे आहे ते BBCचे नवीन महासंचालक बनलेले आहे. तर गुगलमध्ये यांनी काम केलेलं आहे. 18 मे 2026 पासून BBCचं महासंचालक पद त्यांच्याकडे येणार आहे. BBC युनायटेड किंगडमची प्रमुख राष्ट्रीय प्रसारण संस्था आहे, जगातील सर्वात जुनी प्रसारण संस्था आहे. 18 ऑक्टोबर 1922 रोजी स्थापना झालेली आहे. मुख्यालय लंडन इंग्लंडमध्ये आहे. 12वा प्रश्न, $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं लक्ष्य साध्य करण्यासाठी कोणत्या राज्याने AI आधारित सिंगल विंडो पोर्टल निवेश मित्र 3.0 सुरू केला आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक करण्यासाठी निवेश मित्र 3.0 पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे. या अंतर्गत गुंतवणूक करून उत्तर प्रदेशला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे. तर आपण जर बघितलं या प्रश्नाचं उत्तर असेल UP. पुढे जाऊया, 13वा प्रश्न आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे, 3 स्टार मार्क करतो याला पण. नासाच्या आगामी आर्टिमिस 2 मोहिमेद्वारे चंद्राची प्रदक्षिणा करणारी पहिली महिला अंतराळवीर कोण ठरल? तर चंद्राची प्रदक्षिणा करणारी पहिली अंतराळवीर जी आहे आपण जर बघितलं आर्टिमिस 2 या मिशन अंतर्गत त्या ठरणार आहे क्रिस्टिना कोच. तर आपण जर बघितलं तर क्रिस्टिना कोच यांनी ऑलरेडी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये 388 दिवस जे आहे ते राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. अंतराळात सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम जो आहे तर तो क्रिस्टिना कोच यांच्या नावावर आहे महिलांच्या बाबतीत. ही गोष्ट लक्षात ठेवा, 328 दिवस. आणि आता त्या आर्टेमिस 2 मिशनचा सुद्धा भाग आहे, ज्या अंतर्गत USA काय करणार आहे तर अंतराळवीरांना परत चंद्र जो आहे, मून जो आहे तर त्यावर पाठवणार आहे. मग त्यामध्ये क्रिस्टिना कोच असणार आहे, ज्या मूनला पहिले एक फेरी जे आहे ते कंप्लीट करणार आहे. पुढे जाऊया, 14वा प्रश्न आहे, स्तुती प्रधानची प्रतिष्ठित वर्ल्ड युथ पार्लमेंट 2026 मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली ती कोणत्या राज्याची आहे? तर स्तुती प्रधान जी आहे मित्रांनो ती सिक्कीम राज्याची आहे.
सिक्कीम राज्यातील स्तुती प्रधानीची प्रतिष्ठा जागतिक युवा संसद 2026 मध्ये आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली. ती वादविवाद आणि नेतृत्वातील उत्कृष्टतेसाठी ओळखली जाते. यापूर्वी ती डेव्हलपमेंट इंडिया युथ पार्लमेंट 2025 ची विजेती ठरलेली आहे. पुढे जाऊया. पुढील प्रश्न, अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये वाढत्या तणावामुळे मार्च 2026 मध्ये कोणत्या देशाने राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी जाहीर केली? तर हे एनर्जी इमर्जन्सी जे आहे ते फिलिपिन्सने जाहीर केलेली आहे. हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद झालेली, त्यामुळे ही आणीबाणी जारी करण्यात आलेली आहे. फिलिपिन्सची राजधानी मनिला आणि चलन आहे फिलिपिन पेसो. मित्रांनो, आता 31 मार्चचं करंट अफेअर सुरू करूया आपण. त्यापूर्वी 60 मार्क प्लस गॅरंटीची बॅच जॉईन करायची असेल तर वेळ नका घालू, सुरुवातीला जॉईन करा. पटपट एक विषयाचे लेक्चर जे आहे ते बघून काढा. आजच्या दिवसासाठी इतर बॅचेस जे त्यावर 25% डिस्काउंट असणार आहे. रामनवमीचा शेवटचा दिवस तुम्हाला या डिस्काउंटचा बघायला मिळणार आहे. सुरू करूया 31 मार्च रोजीच्या चालू घडामोडी. जून 2026 मध्ये होणाऱ्या 52व्या G7 शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशात उपस्थित राहणार आहे? तर G7 शिखर परिषद जी आहे 52वी G7 शिखर परिषद ते फ्रान्समध्ये होणार आहे. आपण जर बघितलं तर यापूर्वी 51व G7 शिखर परिषद जे आहे ते कॅनडामध्ये झालेले आहे. 50व G7 शिखर परिषद जे आहे ते इटलीमध्ये झालेलं आहे. आणि आता मोदीजी जर आपण बघितलं तर ते फ्रान्समध्ये होणार G7 शिखर परिषद जी जूनमध्ये होणार आहे, तर त्यासाठी फ्रान्सला उपस्थित राहणार आहे. आता महत्त्वाच्या परिषदा एकदा रिवाइज करून घेऊया. जागतिक व्यापार संघटनेची 14वी मंत्रिस्तरीय परिषद याऊंडे कॅमेरून येथे होणार आहे. जागतिक भ्रष्टाचार विरोधी परिचालन नेटवर्कची ग्लोब नेटवर्कची 12वी परिषद नवी दिल्लीमध्ये होणार आहे, झालेली ऑलरेडी ती. देशातील पहिली राष्ट्रीय परिषद शीतजल मत्स्य व्यवसाय 2026 श्रीनगर जम्मू काश्मीरमध्ये होणार आहे. ग्लोबल AI इम्पॅक्ट समिट 2027 जिनिव्हा स्वित्झर्लंडमध्ये होणार आहे. 39वी आफ्रिकन युनियन शिखर परिषद 2026 आदिस अबाबा इथिओपियामध्ये होणार आहे. म्युनिक सुरक्षा परिषद 62वी आवृत्ती जर्मनीमध्ये होणार आहे. जागतिक शासन शिखर परिषद 2026 दुबई संयुक्त अरब अमिरातमध्ये होणार आहे. जागतिक आर्थिक मंचाची 56वी वार्षिक बैठक 2026 दावोस स्वित्झर्लंडमध्ये झाली. 18वी ब्रिक्स शिखर परिषद 2026 भारतामध्ये होणार आहे. आंतरराष्ट्रीय नवीकरण ऊर्जा संस्थेची 16वी बैठक अबुधाबी संयुक्त अरब अमिरातमध्ये होणार आहे. दुसरी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषद भारतामध्ये होणार आहे. राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंत्री परिषद 2026 गुवाहाटीमध्ये होणार आहे. वायमर त्रिकोण स्वरूपातील परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पॅरिस फ्रान्समध्ये होणार आहे. इंडिया पॉवर समिट 2026 नवी दिल्लीमध्ये होणार आहे. तर संयुक्त राष्ट्र जैवविविधता परिषद 2026 जी आहे COP17 बायोडायव्हर्सिटीशी संबंधित ती एरवेन आर्मेनियामध्ये होणार आहे. पुढे जाऊया. दुसरा प्रश्न, कोणत्या देशाने ताशी 275 किलोमीटर वेगाने धावण्यास सक्षम असणारी जगातील पहिली माल वाहतूक बुलेट ट्रेन सुरू केली? तर जगातील पहिली मालवाहू वाहतूक बुलेट ट्रेन जी आहे तर ती सुरू केलेली आहे जपानने, जिचा वेग असणार आहे 275 किलोमीटर प्रति तास. आपल्या देशामध्ये एक बुलेट ट्रेन सुरू होईना, दुसऱ्या देशांनी माल वाहतूक बुलेट ट्रेन सुरू केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता बाकीचे देश किती प्रगत आहेत, किती पुढे गेलेले आहेत. तर आपण जर बघितलं तर आपण पण पुढे जातोय, पण आपल्याला त्या स्पीडने आपण प्रगती नाही करत आहे ज्या स्पीडने करायला पाहिजे. आपल्या देशात वेगवेगळ्याच गोष्टी चालू राहतात. ही ट्रेन जपानच्या शिंकासेन नेटवर्कवर धावते. जपानची राजधानी आहे टोकियो. चलन आहे येन. पहिल्या महिला मुख्यमंत्री आहे साने ताकाची. तिसरा प्रश्न, 1861 पासून चालत आलेली 165 वर्षाची परंपरा मोडून आता अमेरिकन डॉलरच्या नोटेवर कुणाची स्वाक्षरी असेल? तर बघा, अमेरिकन आता जसं भारताची जी काही नोट असते तर त्यावर RBIच्या गव्हर्नरची साईन असते. तर तिथं पण अमेरिकेमध्ये पण तशाच प्रकारचं सिस्टम होतं. जे ट्रेजरी ऑफिसर वगैरे असायचे त्यांची सही असायची, पण आता ते सगळं बंद करण्यात आलं आणि डॉलरवर आता डोनाल्ड ट्रम्प यांची सही असणार आहे, म्हणजे राष्ट्रपतींची सही असणार आहे. तर 1961 नंतर प्रथमच आता आपण जर बघितलं तर अमेरिकेची जी डॉलर असणार आहे त्यावर राष्ट्रपतीची सही असणार आहे. यापूर्वी ट्रेजरी सेक्रेटरी आणि US ट्रेजरर यांच्या सही असत होत्या, आता राष्ट्रपतींची सही असणार आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या 250व्या वर्धापन दिनानिमित्त जो सोहळा आयोजित केला जाणार आहे तर त्याचा भाग म्हणून $100 नोट जी आहे तर तिचं पण काय होणार आहे तर जून 2026 मध्ये $100 नोट आपल्याला प्रिंट होताना बघायला मिळेल आणि त्या नोटेवर पहिल्यांदा राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची सही असणार आहे. पुढे जाऊया. चौथा प्रश्न,
अर्थ अवॉर्ड डे 2026 कधी साजरा केला जातो? तर अर्थ अवॉर्ड डे जो आहे मित्रांनो ते दरवर्षी मार्च महिन्यामध्ये शेवटच्या शनिवारी सेलिब्रेट केला जातो. मार्च महिन्यामध्ये शेवटचा शनिवार होता 28 मार्च रोजी. तर 28 मार्च रोजी हा सेलिब्रेट करण्यात आलेला आहे 8:30 ते 9:30 दरम्यान. याचं आयोजन कोण करतं? तर WWF, मारामारीवर नाही, वर्ल्ड वाईड रेसलिंग ते नाही, पर्यावरणाचं WWF, वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर यांच्या मार्फत याचं आयोजन केलं जातं. अर्थ आवर साजरा होण्यासाठी 20 वर्ष कंप्लीट झाले. मग यावर प्रश्न येऊ शकतो. थीम आहे द बिगेस्ट आवर फॉर अर्थ. पाचवा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च 2026 मध्ये आशियातील सर्वात मोठ्या ग्रीनफील्ड विमानाचे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन कुठे केलं? तर नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन जे आहे ते जेवर उत्तर प्रदेशमध्ये झालेलं आहे. कुणी केलं? मोदीजींनी केलं. मग आपण जर बघितलं हे विमानतळ जेवर उत्तर प्रदेशमध्ये आहे, गौतम बुद्ध नगरमध्ये. या विमानतळाचं बांधकाम सार्वजनिक खासगी भागीदारी मॉडेलवर आधारित करण्यात आलेले 11,200 कोटी रुपयांची गुंतवणूक इथे केली गेलेली आहे. हा प्रकल्प यमुना इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड तर्फे राबवण्यात येत आहे. सहावा प्रश्न आहे, मार्च 2026 मध्ये नेपाळचे 47वे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली? ऑलरेडी आपण यांच्याविषयी अभ्यासलेले आहे. बालेन शाह किंवा बालेंद्र शाह हे नेपाळचे आपण जर बघितलं तर सगळ्यात तरुण आणि 47वे पंतप्रधान म्हणून यांनी काय घेतलेली आहे? शपथ घेतलेली आहे. मित्रांनो, बालेन शाह जे आहे ते एक रॅपर राहिलेले आहे आणि आता ते नेपाळचे पंतप्रधान बनलेले आहे. तर 35 वर्षाचे आहे बालेन शाह किंवा बालेंद्र शाह. पक्ष लक्षात ठेवा, राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे ते अध्यक्ष आहे. राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे ते नेते आहे. पुढे जाऊया नेपाळ. तर नेपाळ आपण जर बघितलं तर जे काही संघराज्य लोकशाही प्रजासत्ताक असं नेपाळचं नाव आहे. दक्षिण आशियामध्ये तो काठमांडू राजधानी आहे. नेपाळी भाषा आहे, नेपाळी रुपया तिथलं चलन आहे. सातवा प्रश्न आहे, खादी, हातमाग आणि हस्तकला क्षेत्राचं आधुनिकीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने मार्च 2026 मध्ये सुरू केलेल्या उपक्रमाचं नाव काय? तर खादी, हातमाग आणि हस्तकला उद्योगांचा आधुनिकीकरण करण्यासाठी आपण जर बघितलं केंद्र सरकारने महात्मा गांधी ग्राम स्वराज उपक्रम सुरू केला आहे. खादीला प्रमोट करण्यामध्ये महात्मा गांधींचा एक मेन रोल होता. आणि मग आपण जर बघितलं खादी, हस्तकला यांना मॉडर्नायझेशन करण्यासाठी महात्मा गांधी ग्राम स्वराज उपक्रम सुरू केलेला आहे. या योजनेचा उद्देश खादी, हातमाग, हस्तकला क्षेत्रांना बळकट करून ग्रामीण रोजगार वाढवणं. पुढील प्रश्न आहे, भारताचा पहिला ओपन सोर्स मानसिक विकारांचा डेटाबेस क्लॅमब्रेन कुठे सुरू करण्यात आलेला आहे? तर मानसिक विकारांशी संबंधित सगळी माहिती जी आहे ती यामध्ये एकत्रित केली जाणार आहे आणि बेंगलोरमध्ये हा डेटाबेस आपल्याला बघायला मिळेल निम्हास नावाच्या संस्थेमध्ये. तर आपण जर बघितलं बेंगलोरमध्ये राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि मज्जासंस्था विज्ञान संस्था जिला निम्हास म्हटलं जातं, तर यामध्ये भारताचा पहिला ओपन सोर्स मानसिक विकार डेटाबेस क्लॅमब्रेन सुरू केला जाणार आहे. मानसिक आजारांची मूळ कारणं आणि त्यावरील उपचार अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी मेंदूची रचना आणि कार्याविषयी माहिती संशोधन आणि चिकित्सकांना उपलब्ध करून देणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. पुढील प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या गटातील स्पर्धांमध्ये कोणाला सहभागी होण्यास बंदी घातली आहे? तर आपण जर बघितलं तर महिलांच्या गटामध्ये ट्रान्सजेंडर महिलांना इथे काय घातलेली आहे? बंदी घातलेली आहे. म्हणजे जे काही महिला खेळाडू असतील त्यामध्ये ट्रान्सजेंडर खेळाडू खेळू शकणार नाही. का? तर आपण जर बघितलं तर तुम्ही बघितलं असेल ते संजय बांगर यांचे मुलगा आहे, काय मला आता त्यांचं नाव नाही माहित, पण ते ट्रान्सजेंडर बनलेले आहे जीन थेरपी करून. मग अनन्या बांगर, मग आपण जर बघितलं तर त्यांना सुद्धा महिलाच्या क्रिकेट टीम मध्ये घेण्यास बंदी घातलेली आहे. कारण आपण जर बघितलं तर स्त्रियांची जी काही पॉवर असते, अंगात जी शक्ती असते ती पुरुषांच्या तुलनेत कमी असते आणि ट्रान्सजेंडर जे आहे ते त्याच्यामध्ये येतात. ठीक आहे, म्हणजे आपण जर बघितलं पुरुषांनी इतके ते शरीराने स्ट्रॉंग पण नसतात, पण महिलांनी इतके समजून घ्या की महिलांनी एवढी पण ताकद नसते. मग आपण जर बघितलं तर त्यांच्यासाठी काय केलं तर ट्रान्सजेंडर मध्ये महिलांनी एवढी ताकद आहे की नाही त्यासाठी वेगवेगळे तपासणी केल्या जातात आणि त्यानंतर त्यांना परमिशन दिली जाते त्या खेळाडूंना महिलांच्या गटामध्ये खेळण्यासाठी. पण सुरुवातीला असा निर्णय घेण्यात आलेला आहे की जे काही इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी जी आहे तर तिने असं म्हटलं की लॉस एंजेलिस अमेरिकेमध्ये जे ऑलिम्पिक होणार आहे त्यामध्ये महिलांच्या गटामध्ये सुरुवातीला ट्रान्सजेंडर यांना सहभाग नसेल. तर एवढी गोष्ट लक्षात ठेवा. पुढे जाऊया, इंडियन प्रीमियर लीग IPL ची कोणती आवृत्ती
28 मार्च 2026 रोजी सुरू झाली. तर IPL ची 19वी आवृत्ती जी आहे मित्रांनो, तर ती 28 मार्च 2026 रोजी सुरू झालेली आहे. IPL जे आहे त्यामध्ये एकूण 10 संघ आहे, 74 सामने खेळवले जाणार आहे. पहिला सामना RCB आणि सनरायझर हैदराबाद यांच्यामध्ये खेळवला गेला. RCB ने तो सामना जिंकलेला आहे. 18वा IPL RCB ने जिंकलं होतं आणि आता जे WPL झालेले 4थं 2026 मध्ये ते सुद्धा RCB ने जिंकलेलं आहे. 11वा प्रश्न आहे, IIED अन्न सुरक्षा निर्देशांक 2026 मध्ये कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावलं? तर IIED अन्न सुरक्षा निर्देशांकामध्ये आइसलँडने पहिले स्थान पटकावलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय पर्यावरण आणि विकास संस्था आहे IIED, तर यांच्या अन्न सुरक्षा निर्देशांक, तर यामध्ये जर बघितलं जे काही सध्या तापमान वाढ होते त्याचा अन्न सुरक्षेवर एक विपरीत परिणाम होतोय, देशाच्या उत्पादन क्षमतेमध्ये विपरीत परिणाम होतोय. त्यानुसार इथं गुण जे आहे ते दिले जात आहे. मग यामध्ये सगळ्यात जास्त गुण आइसलँड, नंतर डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, बेल्जियम यांना मिळालेले आहे. आपल्या देशाला जर बघितलं 10 पैकी 6.74% गुण मिळालेले आहे. बाकी सगळ्यात कमी गुण जे आहे ते सोमालिया, कांगो, DR, त्यानंतर जर बघितलं DR म्हणजे डेमोक्रेटिक रिपब्लिक, त्यानंतर जर बघितलं तर हैती, मादागास्कर, अफगाणिस्तान यांना सगळ्यात कमी गुण मिळालेले आहे. 12वा प्रश्न आहे, कोणत्या संस्थेने संरक्षण दलातील कर्मचारी, निमलष्करी दल आणि केंद्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गृह सुगम पोर्टल सुरू केलं? तर मित्रांनो, राष्ट्रीय गृहनिर्माण बँक जी आहे तर यांनी गृह सुगम नावाचं पोर्टल सुरू केलेलं आहे. संरक्षण दलातील आणि निमलष्करी दलातील कर्मचाऱ्यांसाठी हे पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीची समजून घ्या, आज महाराष्ट्रातील एखाद्या व्यक्तीने त्याची नियुक्ती जी आहे ती उत्तराखंडमध्ये झाली, तर त्याला उत्तराखंडमध्ये जर घर घ्यायचं असेल तर तो घेण्यासाठी कर्ज जे आहे ते राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेच्या माध्यमातून इथं पुरवलं जाणार आहे, त्याला मिळून दिलं जाणार आहे. पुढे जाऊया, दिल्ली आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये जीवन गौरव पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर नंदामुरी बालकृष्ण, साऊथचे एक हिरो आहे ज्यांचा अखंड वगैरे तुम्ही मूवी बघितला असेल, वेगवेगळे बरेचसे मूवी आहे यांचे, तर यांना दिल्ली आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे. जवळपास 4 दशक 40 वर्षाची त्यांची चित्रपट कारकीर्द आहे, त्यासाठी त्यांना सन्मानित करण्यात आलेले. संरक्षण मंत्रालयाने तुंगुस्का हवाई संरक्षण प्रणालीच्या खरेदीसाठी कोणत्या देशाच्या रोसो बोरॉन एक्सपोर्ट कंपनीसोबत 445 कोटींचा करार केला? तर तुंगुस्का हवाई संरक्षण प्रणाली जी आहे ती रशियाची आहे आणि रशियाच्या एका कंपनीसोबत रोसो बोरॉन एक्सपोर्ट सोबत आपण काय केलेला आहे? करार केलेला आहे. त्याचबरोबर अजून एक करार जो आहे तो आपण केलेला आहे P-8I लांब पल्ल्याच्या सागरी टेहाळणी विमानाच्या डेपोस्तरीय तपासणीसाठी बोईंग इंडिया डिफेन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासोबत आपण करार केलेला आहे 413 कोटींचा. असे 2 करार 858 कोटीचे करण्यात आलेले आहे. पुढे जाऊया, 15वा क्वेश्चन, मार्च 2026 मध्ये कोणत्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटने आपल्या कॅम्पसमध्ये कृष्णमूर्ती टंडन स्कूल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्सची स्थापना केली? तर IIM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादने आपल्या, आपण जर बघितलं तर आवारामध्ये कॅम्पसमध्ये कृष्णमूर्ती टंडन स्कूल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स AIचं एक आपण जर बघितलं तर स्कूल सुरू केलेलं आहे. या स्कूल सुरू करण्यासाठी 100 कोटी रुपये चंद्रिका आणि रंजन टंडन यांच्याकडून देण्यात आलेले आहे आणि याला कृष्णमूर्ती टंडन स्कूल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं नाव देण्यात आलेलं आहे, जे IIM अहमदाबाद मध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन बघण्या अगोदर आज लास्ट डे आहे, सगळ्यांनी याची नोंद घ्यायची आहे. जे काही स्पेशल डिस्काउंट आहे 25%, तर त्याचा आज लास्ट डे. आणि आजचा जो टेस्ट क्वेश्चन आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. तो क्वेश्चन असा आहे की हॉर्मुझची जी सामुद्रधुनी आहे तर त्याविषयी तुम्हाला मला इन्फॉर्मेशन द्यायची आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी आपण जर बघितलं तर कोणत्या 2 आखातांना जोडते, त्याचबरोबर जर बघितलं तर त्याच्या उत्तरेला कोणता देश आहे, त्याच्या दक्षिणेला कोणता देश आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. अमेरिकेने इराणच्या विरोधात कोणतं ऑपरेशन सुरू केलेलं आहे ज्याचा ऑलरेडी आपण अभ्यास केलेला आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. त्याचबरोबर एबेल पारितोषिक जे आहे तर गणित क्षेत्रातील नोबेल पुरस्कार हा कुणाला मिळालेला आहे हे सुद्धा तुम्ही सांगायचं आहे. तर एबेल पुरस्कार कुणाला मिळाला आणि हॉर्मुझच्या सामुद्रधुनीबद्दल
जेवढं काही तुम्हाला सांगता येईल तेवढ्या गोष्टी तुम्ही मला सांगायच्या आहे. आय होप आजचं सेशन आवडलं असेल. आजचं सेशन थोडं मोठं झालं कारण 2 दिवसाचे चालू घडामोडी होत्या, पण आपण काही स्किप होऊन दिले नाही. 6 जानेवारीपासून लेक्चर चालू केले, पण एकही दिवसाचं करंट अफेअर्स आपलं स्किप झालेलं नाहीये. मग थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.